टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर नागपूरच्या मोमीनपुरा परिसरामध्ये संचारबंदी लागू आहे आणि आज जुम्मा आहे आणि जुम्म्याची नमाज जी आहे ती महत्त्वाची असते। आपण नागपुरातील मुख्य मस्जिद जे आहे जामा मस्जिद त्या ठिकाणी आहो आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की जामा मस्जिदचं गेट जे आहे ते या ठिकाणी बंद आहे। मात्र नमाज होणार की त्याला सूट दिली जाणार हे बघावं लागणार आहे। मात्र या परिसरात जर आपण बघितलं तर याच परिसरात म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हे मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते जे रमजानच्या महिन्यामध्ये लागणारं साहित्य आहे ते साहित्याची विक्री जे आहे ती या ठिकाणी होत असते। महत्त्वाचं म्हणजे जामा मस्जिद परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो लागलेला आहे आणि याच परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा हिंसाचार किंवा कुठली अनुचित घटना होऊ नये या दृष्टिकोनातून सर्वत्र जे आहे ती काळजी जी आहे ते मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे। महत्त्वाचं जर आपण बघितलं तर आज महत्त्वाची नमाज असते। शुक्रवारच्या दिवशी पढली जाणारी नमाज ही रमजान महिन्यामध्ये महत्त्वाची समजली जाते आणि त्याच दृष्टिकोनातून जे आहे ते या ठिकाणी तयारी आपल्याला पाहायला मिळते आहे। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये बाहेरच्या भागामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळते। मात्र या जामा मस्जिदच्या परिसरामध्ये सर्वत्र सुखसुखाट असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एकंदर परिस्थिती जर आपण बघितली तर या ठिकाणी काही लोक जे आहेत ते ये जा करताना आपल्याला पाहायला मिळते, कारण ही या वस्तीतली लोक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळं चित्र जर आपण बघितलं तर या ठिकाणी आता 1 वाजताच्या दरम्यान ही नमाज आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे ते आता बघावं लागणार आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।